तर आपल्याबरोबर आपलं भाई इथं मंदिराच्या पायथ्याशी मी बघितलं की भरपूर बैलगाड्या आहेत. मी नोटीस केलं की बैलगाड्या भरपूर आहेत. सो दादा सगळ्यात अगोदर नाव सांग तुझा. प्रथम म्हात्रे आपल्याबरोबर. आणि बैलगाड्यांचा काय विषय जरा आम्हाला समजावून सांग. हे निघतात रंगीबिरंगी सोंगे निघतात. हां पालखी खाली आली ना हां काय सोंगे निघतील आता. म्हणजे याच्यावर आता चित्रपट सादर होते. तरी पण जरा मला समजलं नाही, एकदम व्यवस्थित खुलून सांग. बैलांचं काय आहे त्याच्यात. बैलांचा म्हणजे आता कसा वेगळ्यांची तर कसं असते की म्हणजे ट्रॉली बिलीवर सोंगे असतात. पण आमचं तर पारंपरिक हे आहे की म्हणजे अच्छा, म्हणजे माझ्या लक्षात आलंय की या ज्या बैलगाड्या आहेत त्या बैलगाड्या आता हे लोक रेडी करतील आणि बैलांवर बसून ते सोंग वगैरे जातील. अशी एका प्रकारची वरात, अशी एक प्रथा इथे आहे. बरोबर बोललो मी. जुनी पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून चालत आलेली एक खूप छान अशी प्रथा आहे. आणि त्यामुळे सगळ्या बैलगाड्या तुम्ही बघताय, या बैलगाड्या आहेत. आणि मला वाटतं प्रत्येक बैलगाडीवर लिहिलेलं आहे की मेनका विश्वमित्र, म्हणजे सर्व जे मित्रमंडळ आहेत त्यांचे जे सर्व ओनर्स असतील किंवा काय त्यांची नावं बैलगाड्यावर लिहिली आहे. बरोबर. आणि याच्यावर आता सोंग निघतील. खरंच हा दृश्य बघण्यासारखं असणार आहे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत उरण येथे आई द्रोणागिरी मातेच्या पालखीचा ब्लॉग बनवण्यासाठी. आणि गाईज खरंच खूप स्पेशल असा ब्लॉग होईल, कारण गाड्यांची गर्दी एवढी होती, एवढी ट्रॅफिक लागले मागे, आणि खूप छान असा माहोल क्रिएट केलेला आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे ही लाईट्स वगैरे. सो आपण आता चाललोय मंदिरामध्ये आणि मंदिरातून पालखी निघेल. आणि पालखी डेफिनेटली खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण मी भरपूर काही ऐकलंय या पालखीबद्दल की पालखीमध्ये जसे कोकणामध्ये सोंग वगैरे बनवून येतात तसे देखील इथे बरेचसे लोक येणार आहेत. सो पालखी शेवटपर्यंत बघा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे असे इंटरेस्टिंग ब्लॉग याच्या पुढे देखील बघायला भेटतील. आणि बऱ्याचशा पालख्यांचे ब्लॉग माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, तुम्ही ते देखील एन्जॉय करू शकता. सो फ्रेंड्स, फुल गर्दी आहे बघा. पालखीचीच पार्किंग आहे सर्व, म्हणजे गाडी लावायला पण जागा नाही, एवढी पार्किंग आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती पब्लिक असेल. सो फ्रेंड, मंदिर थोड्याशा अंतरावर आहे, पण गाड्यांची गर्दी बघा. तेवढ्याच गाड्या जाणाऱ्या, तेवढ्याच येणाऱ्या. आणि हे बघा, काही लोकांनी रस्त्यामध्ये पण गाड्या पार्क केलेल्या आहेत. सो फ्रेंड्स, फक्त चालणारे हलू शकतात, गाड्या काय हलू शकत नाही. गाड्यावाल्यांना अजून 2-3 तास इथेच थांबायचं आहे प्रत्येकाला गाडीवाल्याला. फक्त चालणारी लोक पुढे जाऊ शकतात, हे तुम्ही याची नोंद घ्या. हेवी ट्रॅफिक बघा, एकदम हेवी वाली ट्रॅफिक. सो फ्रेंड्स, फायनली मंदिराच्या कमानीजवळ, आणि इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. खूप छान असं मंदिर माझ्या समोर मस्तच वाटत आहे. मी तुम्हाला दाखवतो. खूप छान. पहिल्यांदा या मंदिरामध्ये, पहिल्यांदा या परिसरामध्ये. आणि खालती बोर्ड देखील लावला होता की आई द्रोणागिरी मातेच्या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा, इथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. खरंच आहे गाईस, तुम्ही कुठेही जा, स्वच्छता ठेवणं हे खरंच खूप जास्त गरजेचं आहे. धन्य धन्य मनकले अगमा निगमासी सद्गुरु रायाची झाली सर्वरा विमान उतरायाची.
किशोर चिंबोरा एक नंबर शाका बप्पीदा नाही मग काय खराच बप्पीदा थोडा सोना कमी पडला ओ बप्पीदा बप्पीदा इंडियन बप्पीदा अर्धवट असा 1 सेकंडचा माल 300 में 3000 का माल 300 में ओरिजिनल गिम्बल 3000 का माल 300 में लॉट है सेल है सो फ्रेंड्स हा बघा हा गावाचा व्ह्यू आणि डोंगराच्या एवढ्या वरती आईचं खूप छान असं मंदिर आणि बाजूला समुद्र आहे आणि हे बघा हा पूर्ण गाव आहे खरंच खूप छान असा देखावा आहे मला शोधत त्यांनी स्वतः बघा कुठे भेटलेला आहे मी तुझी दिसलो नाही मिररचं लॉजिक असं आहे का तुम्ही मिरर मध्ये बघून डायरेक्ट आईचं दर्शन घेऊ द्रोणागिरी माते की जय द्रोणागिरी माते की जय जय मल्हार पाटील काय नाव आहे बाबू नाव सांग पाटील समजला पुढे पण नाव सांग काय रुपेश पाटील जय सो फ्रेंड्स आपल्या बरोबर आहे तिथले स्थानिक रहिवासी इथले गाववाले आहेत दादा आम्हाला सांगा ही पालखी जवळजवळ कधीपासून निघत असेल किती वर्ष झाले असतील किती पिढ्या गेल्या असतील आणि मंदिर किती जुनं आहे म्हणजे समजा आता जीर्णोद्धार झाला असेल पण मंदिर किती जुनं आहे आणि डोंगरावर मंदिर आहे तुम्ही माझ्या मागे बघता मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे
आणि आईची शाश्वती सांगा, आईची काय प्रचिती वगैरे काय अनुभव आहे का तुम्हाला? बघा मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारचा निष्पाप नवस करा, तो नवस पूर्ण होतो. फक्त तुम्ही जी मागणी मागताय ती मागणी बरोबर असली पाहिजे. आणि आई नवसाला पावते, हाकेला धावते आणि डोंगरावरती आईचं मंदिर आहे, म्हणजे पूर्ण गावावर तिची नजर आहे. खरंच खूप छान हा ब्लॉग तुम्ही बघा. आणि आम्हाला मंदिर आणि मंदिराचा परिसर खरंच खूप छान वाटला. स्वच्छता वगैरे आहे आणि शिस्तबद्ध अशी पालखी सध्या चाललेली आहे. खालती पालखी उतरत आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. अनुराधाताई यांचं स्वागत, त्यांच्या मिस्टरांचं स्वागत. खूप लांबून आलेले आहेत. हो, हे काय बोला, माई काय मला वाटलं काहीतरी खायला दिले का मला. आता सध्या खाऊ नका, काम झाल्यावर. खूप लांबून आल्यात, एवढ्या लांबून आल्यात. ताई दरवर्षी येता? 2 वर्ष झाले, आज 2रं वर्ष आहे. आम्हाला फिरून फिरून इकडे आणलं गेलं. म्हणजे आम्ही गेलेलो रत्नेश्वरीला गेलेलो आम्ही पाया पडायला. तिकडे हिचा फोन आला माझ्या. रत्नेश्वरीची पालखी उद्या निघेल. थोडंसं कन्फ्युजन असेल बहुतेक तुम्हाला, म्हणून तुम्ही तिथे गेलात. दर्शनासाठी गेलो होतो तिकडे. ओके, म्हणजे आज प्रॉपर दर्शन भेटतील. उद्या भरपूर गर्दी असेल, उद्या दर्शनाची शक्यता कमी आहे. तुम्हाला मंदिर परिसर कसा वाटला? आवडला. इथलं पहिलं 2रं वर्ष आणि फुल धमाल असते या पालखीला. डेकोरेशन पण एकदम भारी असतं आणि पालखी एकदम जोशामध्ये निघतं. आणि आमचं भाग्य समजतो की आज आम्हाला इथे यायची संधी भेटली. धन्यवाद. सो फ्रेंड्स, पालखी एकदम आरामात स्लोली शिस्तबद्ध अशा पद्धतीने खालती उतरत आहे. अजून आपण अर्धा डोंगर उतरलेलो आहोत. अर्धा डोंगर अजून उतरायचं बाकी आहे. आणि हे बघा, इथे कापूर झालेले आहेत. जागोजागी जशी पालखी जाते जसं स्टेप बाय स्टेप कापूर झाले, लोक खाली उतरत आहेत. खरंच खूप छान माहोल, खूप छान पालखी सजवलेली आहे. सर्वकडे लाईट्स वगैरे आहे. मस्त वाटतं एकदम या पालखीला येऊन. खूप प्रसन्न वाटतंय. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही पालखी कशी वाटली. तो फ्रेंड्स, मगाशी मी कसं म्हणालो की कापूर चालले जात आहेत. पालखीच्या समोर जशी जशी पालखी खाली उतरेल तसं तसं कापूर जाळून एक संस्कृती म्हणा, एक परंपरा म्हणा, कापूर जाळले जात आहेत. खरंच खूप छान. ही एक प्रथा आहे, एक संस्कृती आहे. आणि अशा संस्कृती, अशा परंपरा, अशा प्रथा तुम्हाला नागरी पोलीस समाजात म्हणा किंवा आपण कोकण पट्ट्यामध्ये गेलो म्हणजे कुठेही जा, प्रत्येकाची एक वेगळी परंपरा असते, वेगळी पद्धत असते की आपल्याला अशा जागी गेल्यावर आपल्याला बघायला भेटते. आपल्याबरोबर मंदिराचे अध्यक्ष आहेत. दादा, नाव सांगा तुमचं. सचिव सेक्रेटरी मेघनाथ थळी. सो दादा, मी मगाशी पण एका आपल्या दादानं विचारलं बैलगाड्यांच्या बद्दल. सो तुम्ही पण आम्हाला सांगा, या बैलगाड्यांचं काय असं वैशिष्ट्य आहे? ॲक्च्युली या बैलगाड्यांचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल तर हे आमचं हे चालत आलेलं आहे, हे कित्येक वर्षापासून चालत आलेलं आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे एक प्रथा आहे, म्हणजे पिढ्याने पिढ्या प्रथा चालू आहे. ही प्रथा आहे, ती प्रथा आम्ही पुढे कंटिन्यू करत आहोत. मी म्हणजे माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा हा असा म्हणजे विषय बघतोय की बैलगाड्या वगैरे मगाशी तुम्हाला दाखवलं सजवलेल्या आहेत. आणि त्या बैलगाड्यांवर म्हणजे सोंग वगैरे निघते. बरोबर दादा? बरोबर आहे. म्हणजे आता या बैलगाड्या आता कधी रेडी होतील, म्हणजे पालखी उतरता वगैरे? आमचं असं ठरलेलं आहे की आता या ज्या गाड्या आहेत, आता याचे गाड्यांवरती प्रत्येक आमची पहिली गाडी असते ती जी दोणागिरी देवी आणि शीतला देवीची गाडी असते पहिली. म्हणजे तिचा मान आहे असं बोलता येईल? मान आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे आपले पौराणिक आहे, त्याच्यानंतर डान्स वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे 5-6 प्रकारचे असे आपल्या गाड्या आहेत. म्हणजे भरपूर प्रकारचे असे सोंग वगैरे किंवा असे तुमच्या समोर सादर होतील. सो ही प्रथा खूप जुनी प्रथा आहे आणि आजही पिढ्याने पिढ्या ही चालत आलेली आहे आणि सर्वजण ही फॉलो करत आहेत. खरंच दादा, खूप छान वाटलं. मंदिर परिसर आणि मंदिर तुम्ही स्वच्छ ठेवलेलं आहे आणि पालखी तुमची शिस्तबद्ध पालखी आहे, एकदम व्यवस्थितरित्या अशी खालती येत आहे. आणि एक सांगायचं झालं तर ही दोणागिरी देवीची आणि शीतलादेवीची जी पालखी आणि यात्रा जी भरते, ही पहिल्यापासून जे आपले रंगबिरंगी जे फटाके दारूकाम जे होत आहे यासाठी आणि हे जे निघणारे बैलगाड्यांवरती जे सोंग आहे ह्यासाठी ही खाली म्हणजे महत्त्वाची मानली जाते. आणि ह्यासाठी एवढे प्रत्येक म्हणजे जे पंचक्रोशीतून जी लोक येतात बघण्यासाठी, हे मेन बघण्यासाठी आपल्याला येतात. अगदी बरोबर बोलले दादा, कारण गाड्यांची एवढी ट्रॅफिक आहे. मी आत्ता पण जस्ट जाऊन आलो त्या साईडला. गाड्या कंटिन्युअसली गाड्या येत आहेत, भरपूर पब्लिक आलेली आहे
आणि मला वाटतं आपण ठाणा बेलापूर पट्टी म्हणा, भिवंडी म्हणा, खूप लांबून लांबून पाहुणे मंडळी इथे आलेली आहे, इथे पोचलेली आहे. हा ब्लॉग खरंच खूप स्पेशल आहे आणि या ब्लॉगमध्ये नवीन असं भरपूर काही बघण्यासारखं आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि दादांनी माहिती दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद दादा. धन्यवाद. नमस्कार. सो आपल्या बरोबर आहे दादा आहेत ज्याने इथेही मेकअप केले. म्हणजे विषय काय आहे, बैलगाड्यांवर जे सोंग वगैरे निघणार आहे त्यांचा जो गेटअप आहे तो पूर्णपणे गेटअप आपले दादा आहेत हे करतात. पूर्ण मेकअप वगैरे पूर्ण आयडिया यांच्याकडनं असते, यांची असते. सो दादा तू याच्याबद्दल काय सांगशील? तू कधीपासून इथे येतोय हे काम करायला? बघायला गेलं तर ही आमच्या गावची जत्रा ते म्हणजे खूप अगोदरच्या पिढीपासून चालू आहे. माझ्या अगोदरचे पण जे होते ते करायचे. आता ते काही जण एजेड झाले, काही जण XYZ. त्याच्यानंतर हा सर्व माझा आता जवळजवळ 7-8 वर्षाच्या अगोदरपासनं मी अगोदर गाडीवर चढून कॅरेक्टर करायचो. त्याच्यानंतर मग आता मी मेकअपचं काम करत लागलो आणि सर्व कॅरेक्टर सर्व थीम वगैरे मी ठरवतोय आणि त्यानुसार कंटिन्यू म्हणजे जशी माझी आई माऊली जोपर्यंत माझ्या दंडामध्ये ताकद देईल आणि माझ्यात ही कला अजून चालवत राहील तोपर्यंत मी करेन. नाही खरंच खूप छान. कारण या ज्या पालखीचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे हे बैलगाड्यांवर जे सोंग निघतात ते, आणि ते दादा तू करतोयस. खरंच तू बोललास तसं आई माऊलीची कृपा तुझ्यावर खरंच आहे. आणि किती वेळ जात असेल तुला हे पूर्ण सर्व रेडी करायला? तरी मी आता संध्याकाळी जवळजवळ 7 वाजल्यापासून बसलोय. ते 7 ते 11-12च्या आसपास मला सर्व कॅरेक्टरना तयार करायला. आणि किती कॅरेक्टर अंदाजे आपल्याकडे रेडी करतोस तू? तरी 12-13 कॅरेक्टर असतात म्हणजे जवळजवळ 12-13 डिफरंट कॅरेक्टर, डिफरंट व्हरायटीचे कॅरेक्टर दादा तिथे तयार करून घेतो आणि थोड्याच वेळात तुम्हाला ते बघायला भेटणार आहेत. जसे ते बैलगाडीवर चढतील तसं त्याचं गेटअप अजून खूप छान होईल, अजून त्याला एक वेगळा रंग येईल असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि खरंच दादा तुझं काम हॅट्सऑफ आहे तुला. आणि त्यांची टीम आहे. तुमचं देखील नाव सांगा जरा. विवेक सिद्धांत यांनी बघा खरंच खूप छान यांनी देखील गेटअप केलाय. बरेचसे गेटअप अजून बघायचे आहेत. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि माझं नाव आमिर गावड आणि माझी इन्स्टा ID आहे नृत्या319. तर मी पण आपल्या आगरी कोली समाजातला आहे. तर जसे आपण सर्वांना सपोर्ट करतो तसं मला आपल्या जनतेला सर्वांना बोलायचं की मलाही सपोर्ट करा. नक्की तुम्ही सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला सांगतो दादांकडनं तुम्हाला जर काही आयडिया लागली याच्याशी रिलेटेड तर दादा नक्की तुम्हाला ऍडवाइस देतील. थँक्यू. कधीपासून आवाज नाही आहे, कान फुटलं. किशोर तुम कल बताना हमें सुबह पनवेल के लिए भी निकलना सो फ्रेंड्स फायनली आपल्याला ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे. आणि बघा आता सर्वजण सज्ज होत आहेत आणि थोड्याच वेळात या बैलगाड्या पालखीच्या समोर निघतील. बघा एकूण मिळून मला वाटते 5 बैलगाड्या आहेत आणि 5 बैलगाड्यांवर 5 वेगवेगळ्या प्रकारची सोंग वगैरे सेट होणार. ही पहिली मानाची बैलगाडी आई द्रोणागिरी शीतलादेवी प्रसन्न अशी ही पहिलीच मानाची बैलगाडी.